मला ते काय बोलले ते मी ऐकलेलं नाही, त्यामुळे मी कसं कमेंट करणार. त्यांचं जर तरची उत्तरं द्यायची नसतात, त्याचा कॉन्टेक्स्ट काय होता, रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट काय होता, काय त्याच्या आधी त्यांनी काय बोलले हे बघितलं पाहिजे ना. तपासून बघू आणि मग बोलू त्याच्यावर. रामाचा उल्लेख करत असताना, प्रभू रामाचा उल्लेख करत असताना एकेरी उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि त्यामध्ये असं म्हटलं की राम शाकाहारी होता, मांसाहारी होता. हे जे काही वक्तव्य करत असताना त्यांनी एकेरी उल्लेख केलेला आहे पूर्णपणे. नाही, देव आपला असतो असं म्हणण्याची पद्धतच आहे. गणपती आपला आहे, महालक्ष्मी आपली आहे, असं आपुलकीच्या सहृदयाने आपुलकीची भावना आहे. पण बाकी ते काय बोलले मला माहीत नाही, कारण मी पाहिलेलं नाही, मी सभागृहात उपस्थित नव्हतो त्यावेळी. 22 जानेवारीला राम जन्मभूमीत रामाच्या मंदिराचं उद्घाटन सोहळा होणार आहे आणि दुसरीकडे तुमच्याच पक्षातल्या नेत्यांकडनं अशी वक्तव्य जी केली जातात. आता एक वक्तव्य जे आहे ते वक्तव्य मी पाहिलेलं नाही, नंबर एक. त्याच्यावर मी भाष्य योग्य वेळी करेन, कारण मी बघितलेलंच नाही. त्याच्या आधी ते काय बोलले आणि शाकाहारी आणि मांसाहारी याच्यात वाद निर्माण करण्याची काही आवश्यकता नाही आहे. त्यामुळे तुम्ही फारसं ते गांभीर्याने घेऊ नका. मनोज जरांगेंची यात्रा आता ते ठाम आहेत मुंबईला काढण्यासंदर्भात आणि जर सरकारनं निर्णय घेतला नाही मुंबईचा दाना पाणी बंद करू अशा पद्धतीचा निर्माणीचा इशारा त्यांना दिलेला नाही. आता असं आहे की सरकारला निर्णय घेईल. आमची सरकारला विनंती आहे की टिकणारं आरक्षण द्या, नाही तर लोकसभा आणि विधानसभेपुरतं टिकणारं आणि नंतर इव्हेंच्युअली त्याचं काहीतरी हे होईल. त्यामुळं कोणती घाई न करता योग्य आणि आधी मराठा समाज मागासलेला आहे असं त्यांनी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येणं आवश्यक आहे. आता अध्यक्ष आणि 2 सदस्यांनी मध्ये राजीनामा दिले, त्यांच्यावर फार प्रेशर येत आहे म्हणून. आता नवीन अध्यक्ष नेमलेले आहेत, त्याच्या बाबतीत त्यांच्याकडून अहवाल घ्यायला लागेल. तो अहवाल आल्यानंतर कायदा करावा लागेल. कायदा केल्यानंतर पुढची पावलं होतील. पण त्यानंतर नेहमीच प्रत्येक मराठा आरक्षणाच्या वेळी लोक कोर्टात गेलेली आहेत. त्यामुळे कोर्टाच्या सुप्रीम कोर्टापर्यंत हे आरक्षण टिकणारं आरक्षण असायला पाहिजे. मला शंका ही आहे की आरक्षणाची घाईगडबडीत निर्णय होतील. लोकसभेच्या निवडणुकीत त्याचा राजकीय फायदा मिळवण्याचा काही लोक प्रयत्न करतील, विधानसभेतही होईल. त्यामुळे हे टिकणारं आरक्षण असलं पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.